रामकृष्ण हरी. गुड MC. मी जयश्री बाजीराव शिंदे, IMC रुबी स्टार महाराष्ट्र. आपण युवतीतच आलं तर परत त्याच शेतकरी बांधवाच्या शेतामध्ये आपण आलो आहेत आणि त्यांनी जो सीड केअर म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा कुठली क्रिया करायचं तर बीज प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे. आणि त्याचा काय खास अनुभव आहे काय रिझल्ट आहेत ना, आपले जे शेतकरी बांधव आहेत ते त्यांच्या पवित्र अशा वाणीतून सांगतील. तुम्हाला सीड केअरचा नेमका काय रिझल्ट आला तो सांगा एकदा. सीड केअरचं काय रिझल्ट आहे माहिती आहे का? आपलं ही जे कांद्याचं रोप आहे बिया आहे, ह्या बियाला आपण लावलो आणि चौथ्या दिवशी दिसायला लागलं ठळक. बरं. आणि नाही लावलं तर ही 5-7 दिवसांनी दिसते. बरं, म्हणजे उगवण क्षमता चांगली चांगली आहे, लवकर आणि येतं. लवकर येते आणि तंदुरुस्त येते. बरं. ह्याच्या अगोदर तुम्ही सीड केअर कशाला वापरलं होतं? ह्याच्या गव्हाला वापरले आणि पालेभाज्याला पालेभाजीला वापरले की सगळ्याला वापरले. म्हणजे मेथी वगैरे? हा मेथीला वापरले की उन्हाळ्यात वापरले मेथीला. बरं. मेथीला काय वाटला रिझल्ट? चांगली आली की मेथी इकलो की आपण उन्हाळ्यामध्ये भाव भरपूर आला. 30 रुपये पिंडी सापडले भाव आपल्याला. बरं. मेथ्या साधारण किती रुपयाच्या तुम्ही टाकल्या होत्या आणि त्यात किती रुपयाची भाजी काढली तुम्ही? आपली मेथी होती 10 किलो, 3000 रुपये झाले. 3000. आणि येताना रोप जे आहे ते 2 पानावर आलं का अनेक फुटी घेऊन आलं होतं? फुटी फुटल्या होत्या त्याला येतानाच. हा ढाळा केलं. बरोबर आहे. म्हणजे मुळात येतानाच ते फुटवा घेऊन जन्माला येतं. आणि रोगराई लवकर पडतं का? नाही पडत नाही. उन्हाळ्यात होती कट्ट उन्हाळ्यात, वर काय सावली होती सोडा, हां. पण चांगली आली ती मेथी बाजारामध्ये पटकन विकली. बरं, म्हणजे चमक आणि क्वालिटी एक नंबर. हिरवीगार बरं. आणि शेतामध्ये वाळवी, हुमण्या, लाल मुंग्याचं प्रमाण असेलच की, आहे की. त्याचा काही ह्याचा प्रादुर्भाव झाला का ह्या काय चाललं नाही की आता काही मुंगे येते की आहेत का? आहेत मुंगे आले. कीटकनाशकाचं काय बरं. म्हणजे सीड केअर जर वापरलं तर लाल मुंग्या, हुमणी, वाळवी याचा कुठलाही प्रादुर्भाव होत नाही. आपण लावले का मंत्र कसं आपले. आणि ससे, गोगलगाय हे जर असतील तर मला शेतकरी बांधवांना एवढंच सांगायचं आहे, तुमच्या शेतामध्ये गोगलगाय किंवा ससे हे असे काही प्राणी असतील तर तुमच्या रोपांना आणि बियांना एक प्रकारचं संरक्षण आहे. कारण त्याचं नावच सीड केअर आहे, त्याच्या नावाप्रमाणेच आहे ते. सीड केअर म्हणजे बियांचं रक्षण करतं. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी पहिल्यांदा वापरताना तुमच्या बाजारातील जे काही तुम्ही बियाणं आणता त्याच्यासोबत जे काही तुम्हाला पावडर फॉर्ममध्ये जे मिळतं त्याच्याऐवजी तुम्ही IMC कंपनीचं सीड केअर जर वापरलं तर इतके छान आणि उत्तम रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. ह्यांनी जे कांद्याला टाकलेले जे आहेत, मी तर तुम्हाला छोटंसं एक फोटो किंवा व्हिडिओतून दाखवणार आहे. हे 4थ्या दिवशी उगवले ना? हा 4था दिवस आहे. हे 4थ्या दिवशी उगवून आलेलं आहे. हे बघा. तर अशा अनुभव प्रत्येकाने घ्यावेत. वेळ, मेहनत, पैसा वाचवा, उत्पन्न भरघोस घ्या. तुम्ही माहिती दिल्याबद्दल परत आम्ही तुमचे सर्वांचे आभार मानतो. गुड MC.